प्राथमिक शाळा मेटीखेडा। पावसाळ्याचे दिवस होते आणि सगळीकडे हिरवगार झालं होतं। मग आम्हीही शाळेत फुलझाडं लावण्याचं ठरवलं। आता फुलझाडं लावायची तर कशी? मग आम्ही सर्व सहकार्यांनी मिळून आमचे मुख्याध्यापक श्रीमान निमगडे सर यांना आमची संकल्पना सांगितली। त्यांनीही आमची संकल्पना मान्य केली आणि ठीक आहे मॅडम, तुम्ही करा असं सांगितलं। मग एवढ्या कुंड्या कुठून जमवायच्या? तर आम्ही अशी चर्चा केली की मुलांना घरी पडलेली तेलाचे रिकामे डबे, पाण्याच्या बॉटल या आणायला सांगायच्या। मग आम्ही मुलांना तशा सूचना केल्या। मुलांनी घरून तेलाचे डबे, पाण्याच्या बॉटल, ऑइलच्या कॅन खरोखर गोळा केल्या आणि मग आमची बाग आम्ही साकारण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्या सर्व डबे आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, धुवून पुसून कोरडे केले आणि त्यावर विशिष्ट प्राणी, पक्षी जसं की बदक, हत्ती, विशिष्ट मुखवटे हे स्केच काढून घेतले आणि ते स्केच कटरने कापून घेतले। कापल्यानंतर त्याला ऑइल पेंटनी सर्व डबे रंगवून घेतले। त्या सर्व डब्यांवर डोळे, नाक, कान, विशिष्ट फुलं, निसर्गचित्र, डिझाईन्स आम्ही ऑइल पेंटनी विविध रंगामध्ये रंगवून घेतल्या आणि अशा प्रकारे आमच्या सुंदर कुंड्या तयार झाल्या। मग कुंड्यांमध्ये झाडं कुठून लावायची? तर तेही आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना सांगितलं की प्रत्येकाने एक एक झाड आणायचं। मुलांनी दुसऱ्या दिवशी खरोखरच शेवंती, सदाफुली, विविध आकाराच्या लिली, विशिष्ट आकाराची रंगांची पानं असलेली झाडं, गुलाब, अपराजिता, अशा चमेली, असे बरेच झाडं गोळा झाली। मग आम्ही त्या कुंड्यांमध्ये शेणखत, रेती, माती समप्रमाणात मिक्स करून सर्व कुंड्या भरून घेतल्या आणि त्या कुंड्यांमध्ये मुलांनी आणलेली झाडं मुलांनाच लावायला लावली आणि त्या कुंडीचं संगोपन मुलांनीच करावं अशा सूचना सर्वांना दिल्या। अशा प्रकारे ही आमची फिरती बाग तयार झाली। अशा प्रकारे ज्या घरी वस्तू भंगार पडलेल्या होत्या, कॅन आणि तेलाच्या बॉटल, त्यापासूनच आम्ही ह्याच्या टाकाऊतून टिकाऊ कुंड्या तयार केल्या। ही संकल्पना जेव्हा पालकांनी ऐकली तेव्हा पालक लोकांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं की आम्ही सुद्धा या कुंड्या घरी बनवून बघू। हा उपक्रम पूर्णत्वास आणण्यासाठी आम्हाला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री निमगडे सर, माझी मैत्रीण शारदाताई क्षीरसागर, तृप्ती कोकणे तसेच आमच्या शाळेचे विद्यार्थी यांचं खूप सहकार्य मिळालं आणि या उपक्रमातून टाकाऊ वस्तू कशा प्रकारे उपयोग आणता येतात याची मुलांना सुद्धा